Hello my dear friends, my name is Ritesh Manmachemale. आपण आज पाहणार आहोत तिसरा धडा एकक व दशक. आता हे बघा, ही दिदी काय म्हणते, या माळेत 10 मणी आहेत म्हणून ही एक दशक माळ आहे. आणि हे लगेच दादा म्हणतो, जर ही दशक माळ केली मोकळी केली तर 10 मणी मिळतील. हे दादा म्हणतो, 10 मणी एकत्र ओवल्यावर काय मिळेल? 1 दशक माळ मिळेल. मग 10 पेक्षा कमी मणी ओवल्यावर दशक माळ मिळेल का? नाही. ह्याचा अर्थ कसा होतो तुम्हाला एकदा सांगूनच ठेवतो, म्हणजे तुमच्या ध्यानातच राहतं. आता 10 पेक्षा एक सुद्धा हे कमी पडलं तर हे दशक तर होतच नाही. मग 10ला 10च घ्यावं लागतात आपल्याला. किती घ्यावं लागते? 10ला 10च. आता चौकटीत योग्य संख्या लिही. सानिकाकडे 1 दशक मणी आहेत, म्हणजे तिच्याकडे 10 मणी आहेत. मयुरेशकडे 1 दशक मणी आणि 8 एकक मणी आहेत, म्हणजे त्याच्याकडे 18 मणी आहेत. नीताकडे 2 दशक मणी आहेत आणि 9 एकक मणी आहेत, म्हणजे तिच्याकडे 29 मणी आहेत. आता हे झालं. आपण कोणतं पेज नंबर पाहिलं? 8. आता पेज नंबर या 9 वर. पेज नंबर 9 वर या. आता सारणीत दिल्याप्रमाणे सानिकाच्या मित्रमैत्रिणींना मणी घ्यायचे आहेत, तर ते किती दशक माळा व किती एकक किंवा सुट्टे मणी घेतील हे चित्र काढून दाखव. आता हे मित्रमैत्रिणी मनीष, रिया, सोहम, जॉन, ईशा आणि मण्यांची ही आहे मित्रमैत्रिणी. मण्यांची संख्या, दशकांच्या माळा, सुट्टे मणी म्हणजे एकक मणी. आता मनीषकडे मण्यांची संख्या 36 आहे. आता सांगा बरं तुम्ही, आता 36 या संख्येत दशक स्थानी कोण आहे? अगदी बरोबर, दशक स्थानी 3 आहे. म्हणजेच दशक स्थानी 3 माळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे 10 20 30 आणि हे 3 झाले माळा. 30 आणि हे मणी 1 2 3 4 5 6. हे 6 म्हणून इथं 36 झाले. आता रियाकडे मण्यांची संख्या 43 आहे. आता 43 मध्ये आता 43 मध्ये दशक कोण आहे हे सांगा बरं. आता अगदी बरोबर, 4 दशक माळ. 4 दशक म्हणजे 4 दशकाच्या माळा. आता हे 40 झाले. 40 आणि 3 43. आता सोहमकडे मण्यांची संख्या 54 आहे. आणि आता सांगा बरं, 54 मध्ये दशक कोण आहे? 54 मध्ये अगदी बरोबर, 54 मध्ये दशक आहे 5, म्हणजेच 5 दशकाच्या माळा. आणि आता सांगा बरं, 54 मध्ये एकक स्थानी कोण आहे? एकक स्थानी अगदी बरोबर आहे. एकक स्थानी कोण आहे? आता सांगितलेच तुम्ही. 4 आहे एकक स्थानी, 4. म्हणून इथं 5 50. हे 10 20 30 40 50. हे 50 आणि हे 4 झाले हे 54. आता जॉनकडे मण्यांची संख्या 77 आहे. आता सांगा बरं, 77 मध्ये दशक कोण आहे? अगदी बरोबर,
सात आहेत. आणि आता सांगा, आता सात केले म्हणजे सात दशकाच्या माळा इथं केल्यात की. आता 77 मध्ये एकक स्थानी कोण आहे? अगदी बरोबर, 7 आहेत एकक स्थानी. आता हे झाले, हे 7, हे 10, हे 70, हे 70 आणि हे 77. आता ईशाचं पाहूया. ईशा हे समजायचं पाहिलं. कोणतं राहिलंय? फक्त एकच राहिलं. कोणाचं राहिलंय? फक्त ईशाचंच. आता ईशाचं पाहूया. ईशाकडे मण्यांची संख्या 82 आहे. आता सांगा बरं, 82 मध्ये दशक स्थानी कोण आहे? अगदी बरोबर, 8 दशक स्थानी आहे. 8 दशक स्थानी म्हणजे काय? म्हणजे 8 दशकाच्या माळा. इथं केल्यात की नाही 8 दशकाच्या माळा? आता 82 मध्ये एकक स्थानी कोण आहे? सांगा बरं. एकक स्थानी अगदी बरोबर, एकक स्थानी 2 आहे. 82 मध्ये एकक स्थानी 2 आहे, म्हणून इथे 2 आले, म्हणून इथे हे झाले 82. आता संख्येतील अंकाचे स्थान. आता हे 3 कशाचे स्थान आहे? हे दशक स्थान आहे. आणि 6 हे एकक स्थान आहे. एकक दशक तर तुम्हाला येतच असेल ना? येते ना? आता 36 या संख्येत दशक स्थानी 3 हा अंक आहे व एकक स्थानी 6 हा अंक आहे. आता हे जर पाहिलं, आता चौकटीत योग्य संख्या लिही. आता 43 या संख्येत दशक स्थानी कोणता अंक आहे? 4. आणि 79 या संख्येत एकक स्थानी कोणता अंक आहे? 9. आता 59 या संख्येत दशक स्थानी कोणता अंक आहे? 5. आणि 95 या संख्येत दशक स्थानी कोणता अंक आहे? सांगा बरं. तुम्ही सांगितलं 9. बरोबर. आता हे आपण पाहिलं 9 पेजेस नंबर. आता या पेज नंबरवर 10. कोणत्या? 10 पेज नंबरवर द्या. 10 आलात का? आता एकूण मणी किती ते लिही. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे इथपर्यंत 10 झाले. 1 2 3 4. आता 10 4 किती होते? 14, म्हणून इथे 14 लिहिले. आणि वरील चित्रात 10 मण्यांचा गट, एक गट याप्रमाणे मण्यांचे गट कर. चौकटीत योग्य संख्या लिही. 10 मण्यांचा एक गट, सुट्टे 4 मणी. 10 वस्तूंचा एक गट याप्रमाणे वस्तूंचे गट कर. चौकटीत संख्या लिही. आता हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इथपर्यंत एक गट झाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे 2 गट झाले. म्हणून इथं 10 मण्यांचे 2 गट म्हणजे किती? 20 गट. म्हणून आता सुट्टे मणी किती उरले होते? 1, म्हणून इथे 1 आले. आता 20 आणि 1 किती होते? 21, म्हणून एकूण मणी 21. आता चमच्याचं पाहूया. इथं आपल्याला 10चा बी गट करायचा आहे. 10चेच समधीकडे 10चेच गट करायचे. काय 5-5चे नाही, 20-20चे नाही. 10-10चेच करत जायचे पुढे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इथपर्यंत एक गट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 2 गट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 3 गट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10
तर 10 चमच्यांचे 4 गट म्हणजे किती? 40. आणि सुट्टी किती उरली? 2. म्हणून 40 आणि 2 42. एकूण चमचे किती आले? 42. आता समजा दोन्हीचं बी केलं. आता हे एकाच राहिले. कशाचं राहिले ते पण? पेन्सिलचं. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे इथपर्यंत 10 झाले. एक गट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथपर्यंत किती झाले? 2 गट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 3 गट. आणि इथं 1 2 3 4 5 6 7 8 9. आपल्याला इथे किती कमी पडायलंय? 1 कमी पडायलंय, हाय ना? कमी पडायलंय ना? पण कमी पडायलंय म्हणून इथं 10. इथं झाले 3 गट. आता 10 पेन्सिलींचे 3 गट म्हणजे 30 गट. आता सुट्टे किती उरले? 9. म्हणून सुट्ट्या पेन्सिल्या 9. आणि एकूण 30 आणि 9 किती झाले? एकूण 40. आता 10 ठिपक्यांचा एक गट. याप्रमाणे ठिपक्यांचे दशक गट बनव आणि तक्ता पूर्ण कर. आणि हे नावे आहेत. नावे विजय, सुमन, मोहित, अशरफ, मारिया. हे इतके काय आहेत? नावे. आणि आता हे ठिपके बी दिलेत आपल्याला. आणि हे ना आपल्याला एक करून दाखवलेलं आहे. दशक, एकक, संख्या. आता तरी बी तुम्हाला सांगतो विजयचं कसं तयार केलंय ते सांगू. आता विजयचं 12 ठिपके होते. किती ठिपके होते? 12 ठिपके होते विजयची. म्हणून 12 ठिपके होते. आणि आपल्याला कितीचा गट बनवायचा आहे? 10चा. 10 ठिपक्यांचा एक गट बनवायचा आहे आपल्याला. म्हणून त्यानं 2 सोडून दिले आणि 10चा गट बनविला. आणि इथं लिहिले 10चा किती गट बनला? एक गट बनला. म्हणून इथं एक दशक म्हणजे 10. आणि उरले किती सुट्टे? 2. म्हणून ही पूर्ण संख्या येते 12. आता सुमनची मोजायची तर आपल्याला. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झाले. आणि हे 10 आणि हे 20. हे किती झाले? 2 दशक म्हणजे 20 झाले की नाही? 20. आता 20 इथं लिहिले 2. आता उरले किती सुट्टे उरले? 1 2 3 4 5 6 7. सुट्टे उरले 7. म्हणून ही पूर्ण संख्या काय झाली? 27. काय झाली? पूर्ण संख्या 27. आता मोहितचं मोजायचे आपल्याला. आता मोहितचं मोजायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे एक गट 10, हे 20, हे 30, हे 40. म्हणून इथं 4 लिहिले. 4 दशक म्हणजे 40. म्हणून आपल्याला इथं काही 40 लिहायचे नाहीत, फक्त 4च लिहायचे आहेत. आणि सुट्टे किती उरले? 3. इथं लिहायचे 3. सुट्टे उरले. मग समधी संख्या काय झाली? 43. आता अशरफ कडे बघायचंय आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 यायलेत. 10 20 30. काहीच उरलं नाही सुट्ट. काहीच उरलं नाही, हाय ना? आता काहीच उरलं नाही सुट्ट तर इथं 3 दशक म्हणजे 30. आता इथं 0 लिहिले, काय उरलं नव्हतं म्हणून इथं 3 दशक म्हणजे इथं 30 लिहून टाकले. आता मारियाचं पाहूया. एकच राहिले आपल्याला. आता मारियाचं पाहूया. मारियाचे आपल्याला हे तर लय सोपं आहे. हे लय सोपं आहे.
म्हणून हे 5 आणि 5 10 आणि हे 20. 20 दशक 2 दशक म्हणजे 20. कळलं? आता सुट्टी किती उरले? 1 2 3 4 5. 5 उरले सुट्टी. म्हणून इथे समदीप संख्या झाली 25. आता तिसरा धडा कसा वाटला? आता पुढच्या धड्याला भेटूया. दर्शनी किंमत व स्थानिक किंमत. लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय.